मित्रांनो आपल्याला ही सगळी टीम दिसते, जुनी जाणती लोक दिसते ते आणि लहान मुलं पण दिसते ते. आणि आज त्यांची इच्छा होती की आपली मुलाखत व्हावी, कारण त्यांचाही बैल पळतोय, फायनल करतोय. फक्त चर्चा झाली नाही त्याची अजून, आणि अजून त्याची मुलाखत कुणी घेतलेली नाही. त्यामुळे आपण त्यांची मुलाखत घेऊया, कारण पळणाऱ्या बैलाची आपण कायमच मुलाखत घेत असतो. कुठल्या गावचा बैल आणि तुमचा परिचय सांगा. हा रुद्रेश्वर प्रसन्न विलासराव नांगरे पाटील पापर्डे पाटण यांच्या नावावरती बैल पळतो. स्वतः मी मालकच आहे. आता ह्याचे कसं कसं सुरुवात कशी झाली ह्याची, आणि आतापर्यंत किती फायनल वगैरे काय काय झालं? हा बैल घेतलाय त्याला फक्त 8च महिने झाले. 4 महिन्यापासून यांनी आम्हाला गुलाल ठेवलं या बैलानं. पहिला गुलाल आम्ही याला गेला, चचेगावला गेला, विंगला. तिथून पासून जे गुलाल जाईल गुलालच आहे आतापर्यंत. जिथं जाईल तिथं गट पास आहे आणि गुलाल पण आहे. सेमीला थोडा एखाद्या दुसऱ्या वेळे इकडे तिकडे झालंय थोडस. बैल आहे कायम गुलालातच. आता काय करता व्यवसाय तुम्ही? मी शेतीच करतो आणि शेती बघत बघत मी माझ्याकडे ट्रॅक्टर आहे एकदम. आपला शेतीचा व्यवसाय करतो आणि बैलांचा नाद आहे. मग आता ही डोक्यात कधी आली का बाबा शेती करत करत शर्यतीचा नाद, बैल एखादा धावणीला आपल्या असावा? नाही, काय झालंय, पहिल्यापासून आपल्या दावणीला बैल होतीच, पण नंतर आपण काय कारणास्तव जरा बैलांचा नाद बंद केला. शेतीची बैल होती. त्याच्यानंतर मग आपण जर आमच्या मेहण्यानं आम्हाला या क्षेत्रात वळवलं आणि मी या क्षेत्रात आलो. आता बरेच लोक आता जी आहेत का नाही, ह्यात जे आहेत ते सध्या किंवा जुन्या काळापासून आहेत, त्यांना आत्ताच्या पिढीचं काही नाद पट्टना झालाय, आणि तुम्ही आता नवीन ह्यात शिरलाय. कसं वाटतंय? नाही, बैलगाडी क्षेत्र तसं बघायला गेलं तर तुमचा बैल जर पळत असेल तरच बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे. नाहीतर मग बैलगाडी क्षेत्रात काही गोष्टी तशा अवघड होऊन बसतात. हे परवडत नाही मग लोकांना, असा एक विषय आहे. म्हणजे याचा काय व्यवसाय किंवा 4 पैसे नाही, त्याच माणसाने मला वाटतं या बैलगाडी क्षेत्रात पडा, असं वैयक्तिक माझं मत आहे. कसं आहे, ज्याचा त्याचा शेवटी विषय आहे तो. बरोबर. आता 8 महिन्यात काय काय अनुभव आले या क्षेत्रात, चांगले वाईट काय काय गोष्टी? क्षेत्र बैल पळत असलं 100% चांगला आहे. पण ज्याचा बैल पळत नाही त्या माणसाला नुसतंच पैसे घालायची वेळ येत्या. तर तुमचा बैल पण पळाला पाहिजे, त्यावेळी तुम्हाला कुठंतरी नाव आहे किंवा 4 पैसे मिळतील, किंवा पैशापेक्षा नाव तुमचं महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा बैल कसा तयार होईल आणि तो तुमच्या मैदानात बाबा कुठं गुलाल करेल हे बघायला पाहिजे प्रत्येकानं. असं आता नवीन ह्यात पडायचं म्हणलं की सगळ्या गोष्टी नवीन नवीन शिकायला भेटते. काय काय शिकला आणि ती शिकून यश पण प्राप्त केलं. हो, कमी वेळात तसं आपण यश प्राप्त केलं. आणि बैलाला आपण घेतला त्यावेळी बैलाची अतिशय बिकट परिस्थिती होती. एकदम बैलात अंगातच काय नव्हतं. तयार केला, आमच्या मेहण्याकडे बैल दिला होता मी. मेहण्यानं आमच्या बैल चांगला तयार केला, बाकी आपण बघत होतो सगळं खाद्य पाणी, आणि तिथून बैल आता चांगल्या फॉर्मला येतो. मग आता बघताना एकदम असं वाटलं नाही, तुम्ही सांगितले बिकट परिस्थितीत तरी तुम्ही वासरू घेतलं. म्हणजे घेताना काय बघितली त्यात की बाबा आता तर गुलाल तर झालेत, म्हणजे चांगलं पळतंय, पण त्यावेळेस वाटलेलं की हे पुढं काहीतरी करेल. काय होतं, हे बैल अगोदर पळायला होता, ते मालकाच्या काही अडचणीमुळे त्यांनी बाजारात विकायला आणला होता, कराड बाजारात, आणि तिथून आम्ही घेतला. थोडं माहिती होतं बैल की बैल बाबा पहिला चांगला पळालेला आहे, म्हणून परत आम्ही आपलं डेअरिंग केलं ते बाजारामध्येच कराडच्या. मग डेअरिंग केलं आणि यश प्राप्त होत गेलं. यश प्राप्त होत गेलं आम्हाला. आतापर्यंत ज्या वेळेला गेलो त्यावेळेला कधीच असं माझं बैलानं आम्हाला येऊन दिलं नाही. असं काही ना काहीतरी दिलंयच प्रत्येक मैदानात. म्हणजे असं एखाद्या वेळी गुलाल नसते, पण गट काढलाय, सेमीला इकडे तिकडे 19-20 झालाय, पण जाईल तिथं काही ना काहीतरी केलंयच. पळाचं काय त्याच्या वैशिष्ट्य आहे? पळ कोणताही बैल घाला, दोन्ही खांदी बैल ठामच आहे. आणि बैल कुठलाही घाला तुम्ही, बैलाला कुठलेच कमी पडणार नाही. इतकी बैलाला आता बघा तुम्ही, याच्या अगोदर सगळे व्हिडिओ बघा, काय बघा, बैल पळायला कुठल्याच बैलाचं तसं कोणावर कॉम्प्रोमाइज नाही आपलं, पण बैल चांगलाच पळतोय. आता सध्या कोणत्या सांभाळ करते? आता सध्या स्वतः माझ्याकडेच आहे बैल, पापड्यातच. पापड्यातच आपला आहे, पापड्यातनं चांगला आहे. सांभाळ करताना काय काय गोष्टी बघायला लागतात? तिथं नवीन बैलगाडा मालक म्हणले की जरा असतेच की. नवीन म्हणजे काय, आपण जे बैलांना जे बाकीचा आहार देतोय, आता आपण काय वेगळं देत नाही. जे काय खाद्य आहे ते आणि वैरण वगैरे व्यवस्थित जिथल्या येतं, बाकी काही निघायचं धुणं पाणी आहे व्यवस्थित जिथल्या येतं, त्याच्यावरच बैल पळतोय.
इतर काय मला वाटत नाही असं काय त्याला दिलं पाहिजे बैल. बैलाच्या ज्या अंगात खरोखर म्हणजे ताकद आहे की पळण्याची धमक आहे तो बैल 100 पळतो या. म्हणजे आपल्याला काही कोणाच्या बैलाचं नाव ठेवण्यासारखं नाही, पण ज्या खरोखर बैलाची धमक आहे तो बैल 100% पळतोय. त्या मालकानं आरामशीर आपलं त्याला सांभाळायचं चांगला, ते तुम्हाला 100% यश देणार. मी सुरुवात केली त्यावेळेस अपयश आलं का? पहिलं 1-2च मी फक्त मैदान केली पावसात, आणि जे परत जे काढलं आम्ही विंगला तिथून चालू झाला आमचा गुलाल. ते अजूनपर्यंत चालूच आहे. बैलांना चांगलंच आम्हाला यश दिलंय. आता ह्याच क्षेत्रात बरीच लोक आहेत ती जुनी पण आहेत ती आणि आता नवीन तुमच्याकडे पण आहेत ती. पण जसं तुम्ही म्हणलाय की लगेच यश प्राप्त झालं, तसं सगळ्यांना यश प्राप्त होत नाही लवकर. बरोबर आहे. मग हेच मला सांगायचं, तुमच्या बैलाची धमक असेल ना तर तुम्हाला 100% यश आहे. तुम्ही पण बैलाला ते आपलं सांभाळायला पाहिजे चांगलं आपलं म्हणून, 100% तुम्हाला यश देणार ते. आता ही मुलं पण आहेत तुमच्या सोबत. हे माझा मुलगा आहे हा छोटा, हा पत्नी आहे, पलीकडे पत्नी आहे, तो मित्र आहे, ही माझ्या मावसभावाची पोरं आहेत, इकडे मित्र आहेत. मी आता सुट्टी आहे म्हणून आज आलेत, नाही तर बऱ्यापैकी आम्ही पत्नी आम्ही वगैरे असं येतो. आणि ते मुलगा पत्नी माझा इंजिनिअरिंगला येतात रत्नागिरीला. मित्रांनो बघा, इंजिनिअरिंग करतायत आणि ह्या नादात भेटतात. आता ह्या नादात सुट्टी असल्यानंतर येता का? नाही, मी आता कॉलेजला आहे रत्नागिरीला, गव्हर्नमेंट कॉलेजला. तर आता सुट्टी, आता मी यात्रा आहे आमची म्हणून आलो होतो इकडे गावाला. तर आता आज मैदान आहे म्हणून आलोय. आता मी परवा दिवशी जाणार आहे परत रिटर्न. काय सुट्टी असली की आपल्याला नाद आपल्या घरात आहे म्हटलं आलंच पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे काय आलोय. म्हणजे जी परंपरा आपली घरचे चालवतात ती सगळ्या गोष्टी करत चालवली पाहिजे. हो, तर आपली जुनी परंपरा ही चालवलीच पाहिजे. आता काय लोक म्हणतात की हा नाद चांगला नाही, की काहीतरी करते ते पैसे घालवायचा नाद आहे. पण शेवटी ही कुठेतरी परंपरा जपलीच पाहिजे कोणीतरी. सगळीच जर अशी म्हणायला लागली तर परत आपली ही अशी परंपरा चालेल काय? आपली महाराष्ट्राची चांगली परंपरा आहे, चाललीच पाहिजे. मित्रांनो खरं आहे बरं का, आज त्यांनी लाखातला एक शब्द बोलला. जर सगळी जर अशी बोलायला लागली तर नक्की बैलगाडा मालक होणार कोण आणि नाद आपला टिकणार कसा काय? आता हा तुमचा मुलगा आहे, तुला काय बैलगाडी शर्यतीला काय काय आलं नाही? आज काय वाटलं इथं आल्यानंतर? काय नाही, पण काय वाटलं आज आला त्यांच्यासोबत? बैल चांगला पळाला, गट पास केला. आता कितवीला शिकतोस? 6वी. 6वीला शिकतोयस, आता शाळेत जातो. आता बऱ्यापैकी तुला कळतंय, म्हणजे शाळेत जातो, दिवसभर शाळेत अभ्यास करतो, बाकीचं क्लास वगैरे सगळं होतं. पण ह्या इथं मैदानात आल्यानंतर काय वेगळं पण जाणवतंय? काय? काय वाटतंय का? आनंद वेगळा वाटतोय का? हो. आणि मित्रांनो खरं आहे, इथं आल्यानंतर आनंदच आहे. कारण शर्यत क्षेत्र म्हणले की सगळ्या गोष्टी मिळायला लागत आहे, सहकार्य येते. आता तुम्ही मित्र म्हणून येता, सहकार्य करता, कारण मित्रांनाच हे क्षेत्र चालतंय. काय काय त्याचे वेगळे पण जाणवते पाळायचं. बैलाला जी आपण बैलाला जी गती म्हणतो ना, ती गती भरपूर आहे. पण बैलाला काय होते माहिती आहे का, आता पहिरा यजमान, आता तुम्हाला माहितीच आहे वायदीचा विषय. बरोबर. पहिरा यजमान बैल जरा अंधारात आहे. पहिरं त्याला टॉपचं झालं ना की जाईल तिथे बैल गोलाला तर राहणार. त्याचा काही विषयच येत, जाईल तिथं बैल गट गट काढतोय. सीमेला 2-3 नंबरला गाडी उतरते. काय डोक्यात काय तुमच्या की बाबा कशा प्रकारचा बैल आपल्याला भेटला तर कंटिन्यू गोलाला राहायचं, जसा आता राहतोय तसं? बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे आता काय म्हणणार, बैल ह्याच्यापेक्षा जास्त गतीचा बैल भेटला ना की बैल 110% गोलाला राहणार. बैलाचं काय वैशिष्ट्य आहे, बैलांना आज तागायत कधी फाटी शोधलेली. आता ही फाटी बघितलेली आताची, ही फाटीला अंतर कमी आहे. जवळजवळ मला वाटतं चांगल्या स्पीडच्या गाड्या सगळ्या फॉलच गेलेल्या आहेत. शिस्तीचा बादशाह म्हटलं तर बैल एक नंबर आहे शिस्तीने. आणि दोन्ही खांदी बैल बाहेर नको. आणि बाहेर न पळणारी बैल आता गरजेची आहेत. आता बाहेर न पाळणारे बैल कमीच आहेत. बैलगाडी क्षेत्रात बाहेर न म्हटलं की बैल कमीच आहेत. बाहेरनं गती त्याला फुल गती आहे, स्पीड गती आहे, त्याचा काही विषय नाही. आता मालक कसा पायरा कसा करता? कोण करतं पायरा? मीच करतो स्वतः, किंवा माझे सगळे मित्र आहेत तेच पैरा करतात. आता मुलाखत बघितली की कॉल येते, मला कॉल करतात लोक, बाबा कुठल्या गावचा बैल आहे, दोन्ही खांदी पब्लिकनं पळतोय, आम्हाला पण पायरा करायचा.
त्यांनी सांगितलं कशा प्रकारचा बैल पाहिजे तुमच्या म्हणण्यानं कसा बैल पाहिजे पायरा तुम्हाला बैल ह्याला फक्त उरलोड असा बैल पाळणार 100% गाडी काढणार त्याच्याबरोबर बैल नेणार असला ना कसलाही बैल असो तुमचा बैल गाडी काढणारच एवढी गॅरंटी आहे बैलाची. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कॉन्टॅक्ट साठी. माझं नाव विलासराव नांगरे पाटील पापर्डे पाटण. माझा मोबाईल नंबर आहे 8551 98 1209. आता फोन आला तर तुमच्यासारखा जर एखादा बैल पाळणार असला तर पायरा देणार का? 100% देणार. गरीबाला तर 101%. म्हणजे असं काही नाही आपलं की बाबा बैल मोठ्यात वगैरे गरीब आम्ही जी आपली परिस्थिती तशी लोक बाकी इतरांची आहे त्यामुळे गरीबाला तर पहिलं प्राधान्य आपलं असणार आहे आणि दिलंच आतापर्यंत. ज्यांनी जे बैल मागितलाय नाही कोणाला म्हटलं नाही तर बैल त्या आपल्या बैलावर गतीचा असला की बैल दिलाय प्रत्येकाला आणि बैल राहिलाच बऱ्यापैकी. तिथं जाईल तिथं गट तर 100% काढलायच. सेमीला काय इकडे तिकडे थोडंसं एखाद्या बैलामुळं झालं नाही तर बऱ्यापैकी बैल आता 4-5 गुलाल केलेच त्यानं सलग. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, काय दिले नादाने शर्यतीचे? एक आनंद दिलाय बघा जो आपल्याला पहिला नाद होता. आमच्या आई वडिलांना भरपूर आम्ही म्हणजे आमच्या वडिलांनी जो बैल आमच्याकडे बैल होती मावळ भाषा जोड पण शेतीची जबरदस्त टॉपची बैल होती आणि तेच आम्ही पुढे चालवायचं एक आमच्या मनात आलं म्हणजे बैलात नादात पडलो आम्ही परत आणि या बैलाच्या नादात खरोखर आमच्या सगळ्या कुटुंबाला आमच्या मित्रांना वगैरे आनंदच आहे. मित्रांनो बघा त्यांना प्रश्न विचारला ना अगदी योग्य असं त्यांनी उत्तर दिले. काय भेटतं तरी आता आनंद भेटतोय, आपल्या परिवाराला आनंद भेटतोय. जी आपली जुनी परंपरा आहे ती टिकवायचं ते काम करतायत. आपण शुभेच्छा करूया की जसं त्यांची अपेक्षा आहे की पायरा त्याला तोडीस तोड भेटावा आणि तो पायरा मिळाल्यानंतर गुलाल व्हावा असंच आपण शुभेच्छा करूया. धन्यवाद.